पुढची बातमी पाहत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला विविध महत्त्वाच्या विषयांवरून महत्त्वाची माहिती दिली। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बेपत्ता झालेल्या लहान मुलींचा। विरोधक चुकीची माहिती पसरवतायत। बेपत्ता मुला-मुलींच्या प्रकरणांमध्ये गुन्ह्याचं प्रमाण 99% आहे। कुठल्याच जिल्ह्यातले पोलीस या प्रकरणांना हलक्यात घेत नाहीत अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी आरोपांना उत्तर दिलंय। मुंबईमध्ये बेपत्ता मुलींना परत टाकण्याचा दर हा 99% आहे। तसंच 2014 मध्ये 1999 पैकी 1973 मुलींना परत आणल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 20,000 मुलं आणि 8,000 मुली जे आपण शोधून घरी पोहोचवल्या ते आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या। त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती। आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं। ऑपरेशन शोध मध्ये काय आहे, जुन्या केसेस मध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला। आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला। आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99%। 1892 पैकी 1870 परत आले, म्हणजे 99% हा रेट आहे। किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे। 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे। त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत। त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही। वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही।